आता बातमी बीडमधून आहे। बीडच्या लिंबा गणेश मधील मधुर स्वीट होमवर एफडीएनं धाड टाकली आहे। केकमध्ये झुरळ आढळल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी दुकानातले केक आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेत। मधुर स्वीट होम बंद ठेवण्याचेही आदेश आता देण्यात आले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी केकमध्ये झुरळ आढळलेला आहे आणि या प्रकारची ही तक्रार केल्यानंतर एफडीएनं इथे धाड टाकली आहे। आता बातमी पंढरपूरमधून आहे। पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम अपहारावर न्यायालयाचा निकाल समोर आलाय। अपहार प्रकरणी आरोपी नीरज निषाद आनंदकुमार रामसिंगची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। ठोस पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। केवळ संशयाच्या आधारे दोषी ठरवता येणार नसल्याचं न्यायालयाचं निरीक्षण आहे। आता बातमी शिर्डीमधून आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश आलंय। साईबाबांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात लढ्याला यश आलंय। संबंधित व्हिडिओ आणि लेख 23 तासात हटवण्याचेही आदेश देण्यात आलेत। दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशांनंतर जीएससीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय। असत्य बदनामीकारक मजकुरामुळे साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचीही शक्यता आहे।